काशी केली मथुरा केली, अरे काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. अरे आई बाप आहे म्हणून तुम्ही आम्ही हा बरोबर व्यवस्थित आहे. बरं गाणे चांगले म्हणतो अजून ना. चांगले नाही, मला मुळातच आई बापाची सेवा करणं हेच खूप आवडतं. हा नाही पाहिलं पण तो अरे ते म्हणून तर आपण आहे ना. हा मग आणि मग चल येऊ का? कुठं चाललंय? अरे येऊ का म्हणजे अरे मला ना 90 मारायची 90 मारायची. आणि मग अरे तुला मागच्या हप्त्यामध्ये फोन केला होता ना मी, काय आला? देणं आहे का नाही? काय आला? त्यावर 90 मारितो. आता एखादी येडी वाटली. अरे भुकायला लागली ऐक ना. 90 प्यावा हं, नाट्याला जेवण करून येतो म्हणलो. असं का? आणि त्याच्यानंतर रे मग आता घरी स्वयंपाकाला कोण नाही. तेच सांगतो ना येडपाटा. काय अरे 90 काय जन्माला जाईल का? ही तुला घेऊन जाईल ना 90. एखादी काळी पिवळी ढवळी ठेंगणी ठुसकी बायको करून घ्या ना. त्याच्यासाठी तुला मागच्या हप्त्यामध्ये फोन केला होता. देणं आहे का तू? माझ्या जोडीदाराची पोरगी आहे एक. मग तू आता म्हणतो का मला? तुला मग तुला ध्यान नाही का? म्हणजे मला गरज आहे का? अरे मी पेलो तेव्हा मग तू फोन मग तुला समजत नाही का? माझ्या ध्यानातच नाही ते तू काय म्हणलाय ते. हा नाही म्हणजे मलाच लय गरज आहे बा. मग असेल तर पाहिजे मग ना. आता तेच सांगू राहिलो ना. तू तर सांग. खुशाल म्हणतो चाललो 90 काय माझं माझं आपलं काम काय? माझा जोडीदार एक हा कांगणे म्हणून, बर आणि त्याची पोरगी आहे. पोरगी एकदम चांगली आहे, फक्त तिला आहे ना हळदीचा डाग लागेल. हा हळदीचा डाग समजतो ना? तिला पोरसवर नाही ना. नाही 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 पोर सोर पण आहे. हा अरे पोर सोर पण आहे, पण त्या बाईकडे जर पाहिलं ना कोणी म्हणणार नाही हिचं लग्न व्हायले. हा का? पहिल्या वर्षी म्हणजे 12 महिन्यात पोरगी झालं तिला. अच्छा हा हा आणि नंतर आहे ना काहीतरी खटकलं वाटतं नवरा बायकोचं, तर ती बापाकडेची. किती वर्षापासून? 7-8-10 वर्ष झाले सलो. म्हणजे फारक झाली का? हा ना. हे बा बाबूराव तुझी शंका आहे ना. अरे मला आहे ना जवळजवळ 1-1.5 वर्ष झाले त्या जोडीदारच्या घरी गेलो बी नाही. पण ते पोरगा आहे का नाही, पण पहिलं तिला आहे ना पहिल्या वर्षीच पोरग झालं म्हणजे 12 महिन्यात एवढं मात्र नक्की. हा कारण तिच्या बाप आहे ना जोडीदार आहे माझा, हा. त्यांनी पेढे दिले होते मला हा अक्षरशः. ना? हा म्हणून ध्यान आहे तिला पोरगा का पोरगी आहे. पण मी तरी बी आहे ना तपास करतो आहे का नाही. बर बर. बरं असू बाई नसू तुला घेणं काय नाही, राव? ते सांभाळायचं ताण नको रे भाऊ. हा का बेगर पोराची आई पाहिजे. तुला? हा आणि मग तू लग्न झालं मग तिला पुन्हा पोर सुरू इकडे होऊ दे ना माझं माझं. इकडे बसा बसा आणि होते. इकडे काय तोटा आहे आपल्याकडे? आयलं, काय बोलतो का काय राव तुला काय? काय विचारधारा तू आली? मग लोकांचं सांभाळतो काय? अरे लोकांचं नाही ना बाबा, त्याला आपलं समज ना तू. आता ते बाबाला वांगे पाहिलं की लग्न जोगत आले त्याला कोणी पोर द्यायना. अरे हा ते वांगे बरोबर. मग? हा त्याची नको काळजी करू. पण मग तुला हे बा बायको जर लागत असेल ना, बरं चाल मी तिच्या वडिलांना विचारतो. पण तू अरे आमच्या इतका पंचायत झाली दोघायची बाप लेकायची सारखं हातानच करावं लागू राहिले स्वयंपाक पाणी सगळं. सगळं सगळं. हा का? मग तुला काळजी नसावं का? कुशल तू 90 पे. पण आता कोणी दाखवित नसले मग आता आपण एक प्रॉब्लेम नाही नाही, तू 90 पे बर का. हा. मी त्या पोराला सांगतो तू बी थोडासा एखादा कप प्यायचा आहे, मग तो बी झोपल निवांत. हा, मग अरे तुला लाज वाटती का? तू दारू पितो तुला टेन्शन आहे, आणि ते लहान पोरं आता मोठं होत चाललं. तो जर प्यायला लागला मग काय करशील बाबूराव खरं सांग. ते बरोबर हा? अरे तो पिऊन तू बोकंडी बसल आणि तुला मारील ना. अरे हा विचार कर ना बाबा. लय बोलण्यापेक्षा ना पाय तुला जोडीदार विचारून फोन करून पाय हा. आहे का पोरगी. बरं मी लगेच विचारू का फोन हा करून पाय मग? का कुठे जमलं काही विचार नाही. अरे जमलं नाही ना, जमलं नाही. फक्त पोरगा आहे का पोरगी तुला एवढंच. वर्ष 1.5 वर्ष झाले जाऊन तू म्हणतोय. विचारितो मी फक्त एवढंच विचारितो का त्या काय नाही त्या तो पुरीला काही पोरसोर आहे ते विचारितो. हा? करतो का रे म्हणा लग्न असं विचार अरे ना. करायचंच आहे ना बाबा, गप्प बस ना आता. रिंग जाऊ राहिली थांब. हा. हा अरे गुगे बोलतो विठ्ठलराव. ते तुझी फारकत होईल पोरगी आहे, तिला काही पोरसोर आहे का रे? अच्छा 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 ठीक आहे ठेवतो. काय नाही संबंध ठेवतो, आलो बोलतो. अरे झालं होतं म्हणे बाबा, झालं होतं पण ते गेलं म्हणे देवा घरी हा काय. का? हा म्हणलं बरं अरे झालं. वा. मग तो मनाजोग आहे ना बस. पण समज जुळेल का? तू निगेटिव्ह बात नको करू ना राव. नाही, सांगतो रे. जेवढं आपलं काम आहे संबंध जुळेल का पण थोडे मोठे सांग मावली मग. हा? थोडं वाढून सांग वाढून. आता आहे ना तुला जर खरंच माझ्या दोस्ताच्या मुली संग लग्न करायचं असेल तर एक पथ्य पाळावं लागेल. तू फक्त मी बैस म्हणलो बसायचं, बोल म्हणलो बोलायचं, गप बैस म्हणलो डोळे वाचवले गप बसायचं तर जमला. आणि आता जर म्हटलं असतो ना त्याला असा असा नवरदेव आहे, माझा जोडीदार आहे, घेऊन येऊ राहिलं तर मुलीचे बाप इतके चावनटपणा करू राहिले, येऊच नका म्हणत्या. डायरेक्ट ते उठावरून शाळेवळी त्या नवरदेव कसा आहे, शिकलेला आहे का, नोकरी आहे का, आमका आहे का. अरे तू सगळ्या जण्यावर देव आता येडा काय करायचं शिकलेला चाल. नाही सांगतो त्याच्यासाठी आहे ना आपण डायरेक्ट जाऊ त्यांच्या घरी आता. आणि मग हळूच बोलता बोलता त्याचा वाला मूड पाहून त्या मुलीचा, आता ती मुलगीच आपल्याला चहा पाणी देईल. हा का? हा मग हळूच करून तू पाहून घ्यायचं
बर हळूचकून कळतं ना. हळू पाहिजे म्हणजे- असं. अरे तसं नाही, हा? असं पाहिजे माकडावानी. तिला कळलं बी नाही पाहिजे का हा माणूस मला पाहू राहिला का मला हा. पाहायला आलाय, कळलं का भाऊ? हा समजून द्यायचं नाही ना, हा सारखं त्याच्यात पाहिजे नाही ना. हा सारखं नको भाऊ, बरोबर सारखं नाही पाहायचं. हा. डोळा बिळा मारला तर मला नाही वाटत तुझ्या तकदिरामध्ये दुसरी बायको आहे म्हणून. तू दात काढितो राव, नको ना असं काही करू. चेष्टाचा विषय आहे का हा? कवर बा आता करू तूच सांग. हाताने तू मशीन लावून कापून टाक ना मग त्याला. काय हात हा हा हात मग मला समजत मग हात हात कापल्यावर कसं करायचं जेव्हा का अरे बाबा ऐक रे, तू जास्त वेळ घेऊ नको. जायचं डायरेक्ट त्याच्या घरीच असेल तो आता या दाडा हा. सकाळी नाही तर 10-11ला आहे ना तो बाहेर पडतो. बरं चाललंय बोलला टाइमपास नको. हा हा फक्त एवढं मात्र पथ्य पाळ. गपचिप बसायचं, चहा आला चहा घ्यायचा प्यायचं आणि हळू. चहा नको बाबा मला. नाही नाही अरे मला पोर जर आवडले ना भाऊ मला चहा अरे नको. चहा नको. ते या बसा माणसा जोडीदार आहे ना, चालतंय. माणूसदार आहे एकदम. चहा बॅबी घेऊन आपण तिथं. चला आता जनावर यायचा टाईम झालाय. जनावराला बांधलं पाहिजे, त्यांना चारा पाणी खायला दिला पाहिजे वेळेवर, म्हणजे एक ताप नाही. संध्याकाळचं एकदाचे काही धारा काढून झालं मोकळं झालं म्हणायचं मग आपल्याला. फोन कोणाचा आला? दादाने का फोन लावलाय? हॅलो, कुठं आहे रे? काय आता जनावर बांधायचं चाललोय. जनावर बांधायला चाललाय का? हां. बरं मी काय आणतोय काय? तेवढं जनावर बांधून आहे ना हां. त्या चिता झाडा खाली येशील का? चिताच्या झाडाखाली? हा थोडं काम होतं हां. तर ये लवकर आवरून. बरं बरं, जनावर बांधून येतो दादा लगेच. हां हां मी काय आणतोय हां, बोला की दादा. ती माल रात्रीची उरेल 90 मारली नाही तो. मी कशाला मारले नाही, कुठं हा? ठेवली तीच मला सापडले नाही. इथं नाळायचं रे बाय. संध्याकाळी आल्यावर जर माल नाही गावासले ना लय बंप केला. हा दादा, तुला काय त्या 90 काय शिवाय सुचतंय का नाही काय? हा मग तेच तिकडे ये लवकर आवरून. हा थांब, मला जनावर बांधून आलो मी. हा लवकर ये. हा हा. दादाने काय काम काढलं आता, जनावर बांधून परत ये म्हणे चिचा खाली. चला काय आता दादाचं ऐकलं पाहिजे. सांगितलं म्हणलं जनावर तर बांधून घेतो पडदेशी. मस्त चारले बरं का, एकदम भारी जोगून आल्या. हं तावडी आईला पण त्या संधी चारून दिली त्यानं. आता कुठे गेला काय नो हा गडी बी असा आहे ना, ती गमिले तसे ठेवले. त्या गाई तुडवतील का ताडवतील. हं आईला लक्ष नाही बरं का या गड्याचं. काय ही चिमणी कुठे गेली काही समजा बा. मला येड दरवाजा लावून गेले. हां ती त्याच्यामुळंच गमिले उचलले नाही. ती कुठे गेली काय पाहावं लागेल बा तिला. काय ही इकडे दिसत. काय ग बाई, काय चाललं? अरे मी तिकडेच पाहतो ना, म्हणलं तिकडे गोठ्यात आहे का काय आहे. का हा हा काय चाललंय? काय नाही म्हणलं ही कुठे गेली काय नाही. ते गमिले तसेच आहे, ते गाय आहे पुढं. हां आत्ताच तर आणून त्यांना बांधले मी आणि बसले इथे थकली म्हणून. हा ना, लय जाम झाली वाटतं. हो जाम झाले, डोकं दुखते आज. तू गडी कुठे गेला? कोण गडी? गाई चारून आला तो. ते गेल्या परत चारा आणायला गेल्या शेतात. बरं बरं. मग काय नाही, सहज म्हणलं काय विचार करीत होती काही. आता काय माझ्याकडे काय राहिलंय काय विचार करण्यास जोगं दुसरं काय माझ्याकडे विषयच नाही आता. हा ना, काय डोक्यात आहे तुझ्या, मला काही समजा ना. मला तर माहिती, जेव्हा कामामध्ये असतं तेव्हा तर काय वाटत, पण जेव्हा कामातून मला वेळ मिळतो तेव्हा डोक्यात नुसते विचार 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 चालू असतात. बस काय करणार. माझ्या डोक्यात विचार येतात तुझ्या बाबतीत. हे बघा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुम्ही आहे ना माझा विचार अजिबात घेत जाऊ नका. खरं सांगते मी तुम्हाला, तुम्ही तुमची तब्येत जपा बाबा प्लीज. अहो मी माझं बघेन. मला पुरीचा विचार येतोच. माझ्यापाशी एवढी मोठी पोरगी जवळ आहे, विचार येतोच माझ्या डोक्यात. हां आता त्याला काय, हे बघ जे होतं ते झालं, तर आता कोणी रोखू शकत नाही. नाही ना, मी सारखं त्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही मला माझ्या दुःखावरती सोडून द्या. मी खरं सांगते तुम्हाला. तेच म्हणलं काय आता हे दुःख तुझं पाहून मला वाईट वाटत ना. तुम्ही माझं काही टेन्शन घेताय.
आई गेल्यापासून मला खरं सांगू तर तुमची चिंता जास्त वाटते. आता तुमचं काय तब्येत पाणी करते? कसं असेल काय नाही. आता माझं झालं वय, मला काय माझी चिंता नाही, पण मला तुझी चिंता आहे. माझं जाऊ दे, माझा नको विचार करू वयाचा. आता मी आता काय आहे तसं नाही, पण तुझी चिंता आहे मला. तुम्ही सांगा मला आणि मी सांगते तुम्हाला. अरे तुझं वय काय? आज 7 वर्षापासून जवळ आहे तू माझ्या. काय करू काय मग बाबा आता मला सांगा. आता आहे गोठ्यामध्ये एवढं म्हशी वगैरे आहेत, त्यांच्याबरोबर असते मी, वावरामध्ये जाते, तिथे काम करते. मी स्वतःला पूर्ण वाहून दिलं. आणि हे पण मी खरं सांगते बाबा, मला ना या सगळ्या गोष्टीचा विचार करायला मला खरंच माझ्याकडे वेळ नसतो. त्याच्यामुळे तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ, माझं ऐका. टेन्शन नका घेऊ, मला येतं टेन्शन. काय करणार आता टेन्शन घेऊन आपण. तिथं बसेल. राम राम टांगणे पाटील. राम 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 राम. राम राम. राम. बाप भेटेल निवांत. बसलो, ये जनावर बांधले आता. हा हा ती गड्या आहे ना, हा हा. आणि चंदी बिंदी दिली, अच्छा. ती गमेली राम उठले. राम. राम 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 राम. त्याच्यामुळेच आहे ना आम्ही हा संध्याकाळी 5चा टाइम निवडला. हा कारण दिवसभर आहे ना प्रत्येक जण कामात राहतो. तुम्ही गाईच्या नादात राहता तिकडं. हा ना. मागच्या हप्त्यात नाही का तुम्हाला फोन केला होता का माझा हा, हा, जोडीदार आहे हा. बुवा. इकडे बसता का? जोडीदार आहे. हा हे जोडीदार आहे माझ्यावाले पहा. इकडे बसता. हं? तिथे वरती बसा. इकडे हा. या ना इकडे या ना. चालू आहे तिथं सोडून हो माणसं. कवर बसता. चला. चला, कोण येते? हा चला बस. ते आता हे जोडीदार आहे. माझे जोडीदार आहे. बोलू आपण ताई, या तुम्ही पण या. चल. मग मी घरात बसू का? नाही नाही नाही, या नाही. ना, या ना. बरं. ते ना त्यांना संबंधाचा विषय बोललो तू तुझ्या बाबतीत. माझ्या हा. पण बाबा मी सांगितलं होतं तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करू नका. आय, 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 आय. अरे मला ते ए, बस. कसं आहे, तुझं काहीतरी केल्याशिवाय मला चैन नाही पटायची. परत तो काय कसं आहे, तुम्हाला पुढे जाऊन व्यवस्थित बघणार की नाही बघणार? ते मी सगळं चौकशी करून घेतो त्याच्यावाली. तसं आपण काही संबंध करीत असतो का? हां, चाल. या का काय बघा कुजबूज चालली बस. काही नाही, काही आता मी नाही. सगळ्यात फोन सांगेल होतं ना. हे आमच्या घरातलेच कामं धामं राहत्या काही. अच्छा अच्छा. हा. मी म्हणलो का याच्याबद्दल ती काही काय कुजबूज- करते, हा सगळी जबाबदारी तीच घेते, मला काही काम करून देत नाही. चांगली गोष्ट आहे ना. हा. चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही भाग्यवान आहे. हम्म. हा म्हणजे मुलाची भूमिका तुमची मुलगी बजावती ना हो, हो, घरातलं. सगळं हा? सगळं शेती मी दिवसभर फिरतच राहतो बाहेर. पावतील मी तर म्हणतो तुमचं भाग्य आहे. अहो काहीचे असे टोंगे पोरे तरी बापाला मदत करू लागती नाही ते. नाही नाही, ती मला काहीच नाही काम हा. करून देत. आणि ही पोरगी तुमची 2 मुलाचं काम करते ना. मी तर म्हणतो सगळी शेती वगैरे सगळं मला पाहते, सांगा गाई जनावरं. किती आहे तुम्हाला? गाई 10-12 आहे. पहा बरं ऐकलं का नवर देवा 10-12 गाई आहे. हा. आणि ही पोर एवढी डेव्हलप करती. अरे चांगलं आहे. सगळं काम पाहते ती. पण काय त्या मला भगवंताला देखू शकलं नाही का काही नाही ना. तिच्या नवऱ्याला अचानक आता जाऊ द्या तो विषय नाही काढीत हा, मी. ते जाऊ दे. गेले देवा घरी तिचा नवरा. हा डायरेक्ट. हा मग तर बोललो नाही का मी. हा तुम्ही बोलले मग. नवरा वारलेला आहे आणि एक काट काही पोरगा का पोरगी होती वाटतं ते बी नाही काही हा? काहीच नाही. का झालंच नाही का झालं नाही, होतं म्हणे नाही, ना. झालं नाही, झालं नाही. पण आता होईल का लग्न झालं हो? हा तर ते येईल असं तर गेलेले तू विषय नाही हे नको करत जाणार असं. आता मी बोललो ना कांगणे पाटीलचे हा, फोनवर हा. तेच हे बा हा नवरदेव आहे. हा. हो. हे कुठले येते ना यवतमाळ. यवतमाळचे ते. जमीन जागा भरपूर. भरपूर आहे का? आणि तुम्हाला तरी किती गाई आहे त्याच्या डबल गाई आहे 25-30 गाई आहे 25 गाय 30 तर म्हशी. असं. आणि सगळ्यात महत्वाचं 10 येले. मशीनना दूध काढलं जातं. 10 येले. हा म्हणजे पुरीला अजिबात ताण नाही. शेण उचलायला बी आहे ना असं आणि automatic एकटा गोठा पोर आहे. करतं मावाला असं का? तेवढेच. पोर हे काय हे हा. आणि मग अहो असंच ना यांचं पालतं नशीब हा पोरगा झाला बायको मंडळी वारली. दोघं हातानेच करून खातोय. काय मला तिचा सल्ला घ्यावा लागेल बा. पोर काय मग कर पाहिलं बायको. मग त्याचं लग्न झालं. सोन येईल ना. अगोदर हा सोनबाई येईल तिच्या हाताखाली. हा ना. याचं लग्न झालं. अहो, हा हा काय? एक फायदा होईल भाऊ. कर ऐक रे. हा. फायदा तिला घरात राहून देते का नाही? कोण? नाही 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 हो ती संस्कृती नाही काय बोला त्या हा, पाहुणे? घरात राहून देते. बायको मला करायची का त्याला करायची? बापाचं लग्न झालं ना हा. मग मी 2 वर्षांना लग्न करणार. असं आहे ते. हा. अजून पोरमाला हा, वयात नाही ती ना. चिंता अजिबात करायची नाही. ती जबाबदारी माझीवाली. आणि सल्लाच घ्यायचा म्हणतात तर मग विचारा ना मग सल्ला घ्या ना. समोर विचारा हा पाहिजे. हा आमना सामने बोललेलं ना ते बरं. हा एकच मुलगा आहे का? हा. हा एकच हा एकच. एकच दोघं हातानेच करतोय.
काय ते स्वयंपाक पाणी घरी. हा हा म्हणजे सगळे कामं तेच हा करतात असं. हाताने करतो असं काल म्हणायचं? सगळे काय जबाबदारी धुणं हा. पांड चुणं हाताने करतो काय म्हणतात पोरले दात का विचार काढतो असं येते. काय बाकी तुमची काही अपेक्षा वगैरे बाहेर कुठे कामाला जाणं शेतीवाडी वगैरे काही नाही नाही नाही, तुम्ही काहीच करायचं नाही बाहेर. तुम्ही फक्त घराची घरात करायचं. स्वयंपाक पाणी हा. धुणं. फक्त स्वयंपाक नाही ती बाकीचे काही काम आणि करणार बाहेरचं जनावर सगळं पोर करतं. म्हशी गाई आता कितवीला आहे कोण आता शाळा सोडून दिली ना. शाळा सोडली ही घरची शिक्षण काहीतरी शेती झालंच असेल ना हा वय 12वी पासून बारावी पास झाले साईडला तुम्ही. होतं. काय मग ते तुमचं गण वय कोणाचा हो. हा बाबा आता पावर काय पोर 12वी पास झालं घरी कामाला काढलं बायको वारली असं झालं बाई काय खूप वाईट झालं पण. लय वाईट हो लय 3 वाईट. एक वर्ष झाले असेल है ना. तोंडात मारू गेली तोंडात आमच्या पोर वर्षभर जेवलं नाही. वर्षभर हो त्याच्यामुळेच वाढलं काय लय वाढलं नाही पण आता काय करते टेन्शन. काय कांगणे पाटील म्हणजे अशी दुःखी आहे दोन्ही दुःखी माणसं एकत्र आले ना तर आनंद होईल. तुमची पोरगी दुःखी हा, एक पण कुटुंब- आमच्या पुरीची कड लावली पाहिजे ना. तुमच्या त्याला पोरीला जबाबदार मी हो हा तुमच्या पोरीचं सोन्यावर पिवळं होणार. शिवाय तुम्ही म्हणशाल ना तर बापल्याला सुपारीच्या खांडाची तलप नाहीये. व्यसन नाही का नाही. मी तर बरेचसे याच्या वयातले पोरं आहे ना गुटखा खात्या सिगरेट पेत्या पान खात्या. मी काय बोलते परत त्यांना काय मुलगा आहे काय हवं की नको ते विचारून हा काय म्हणती अक्का काय म्हणती नाही हा ती मूल बाळाचं पुढचं ते हवं का काय पुढचं नाही नाही हो जरा बघ म्हणजे काय का? 4-5 हो जरा काय फरक पडतो एवढे काय ये का काय मग काय डोकं फिरलं काय हा? तिकडे कोंडवाडा भरायचा आहे का काय नाही नाही होत असते आपल्याला काय करायचं. अरे डोकं ठिकाणी आहे का जोडीदारात तुझ्या वाले अहो, होत असेल तर. अहो, इष्टेक तेवढी ना तुला एक नियम माहितीये का तिसरं काय? अपत्य जर झालं ना तर निवडणूक लढवता येत हो नाही. मला काय इलेक्शनला नेला आता कुठं जाणार आमच्या इलेक्शन लढायचं अरे आहे? सांगतो गुन्हा येतो तिसरं नाही. अपत्य तिसरं अपत्य मला काय नसतं. खासदार आमदारकी लढायची. अरे तुला नाही लढायचं पण भविष्यामध्ये सांगता येत नाही ना. प्रगती झाली उद्या गावातल्या लोकांनी फोर्स केला नाही बाबूराव नाही तुम्ही तर तुमच्या पोराला उभं करा तुम्ही उभं राहा सरपंच पदासाठी म्हणजे आली का पंचायत तू एवढा बरं, आगाऊ एका दोन तो आणि ते जागा वगैरे तुमची जी आहे ती आता सध्या कुणाच्या नावावर आहे? कोणाचे मावल्यात यांच्या नावावर. दादाच्याच नाव हा. हा ऐका ना मी काय बोलते बाबा हा. त्यांना माझं सांगा नाव ते घर माझ्या नावावर करा. हा घर नावावर काहीतरी तिच्या नावावर प्रॉपर्टी करावं लागेल कधी अलग अहो कार्यक्रमाच्या आता आधी. काय बायका नांदायचे का हीच नाही, बायको नाही, हीच नाही. तिची इष्टेक सगळी. अहो हे पोरग मोठं झालं त्याची बायको आली तिला आणमार करून तिला कसं काय? घराच्या हो, बाहेर अशी काढलं. निगेटिव्ह बात नका करणार अहो या पोरं आलो नाही, 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 नाही. बाळ मुंजा येतो आम्हाला पुरीच्या नावावर काहीतरी 2 एकर नाही तर घर तरी पाहिजे ऐ, दादा मी काय म्हणतोय हा. ते आपलं घर आहे ना हा. ते नाव करून बरं तिथे तू चालेल गप रे दादा ठरविल ते जा दे पोर म्हणताय ना हा. असं दे. जाऊ दे पाहिलं का पोर किती दिलदार आहे? पाहिलं ना म्हणजे आईची मागणी त्यांनी एका मिनिटात केली ना राव त्याला कळतं का बाय तुम्हाला पोरला बायची आईवर किती का दोघांची किती सोय होती? जीव आहे मा? बरोबर आहे ना भाऊ अहो बघा पोराचं किती चांगलं मत पडलं आताच त्यांनी लगेच एका मिनिटामध्ये सांगितलं दादा आपलं घर आईच्या नावाने करून दे बरोबर आहे ना मुलगा आहे, हा. हा, मग नाही मग मग हो. अजून तर आई म्हणून मग स्वीकार आम्ही करायचा आहे. तयार आहे. हा मी पोराला संस्कारच तसे लावेले. परत लग्नाचा खर्च त्यांनाच करायला सांगा हा तेच करतील सगळं अहो त्याची चिंता नका करू तुमचे पाहुणे किती हा. आणि लग्न कुठं करायचं सांगा सगळा काही व्यवहार आहे ना दागिने घाला फक्त बरं हा टाक नाही तो हो आमचा प्रश्न आहे जेवढे घाला तेवढे घाली हा तुम्ही घाबरू नका. झालं ना फिक्स मग हा. आता झालं तुम्ही म्हणले ना हा. 2 तोळे का 4 तोळे तेवढे घालील. माझी एक अट आहे पण सांगा काय? मोकळ्या मनाने सांगा अगदी काय आट असेल ना ती मोकळ्या मनाने सांगा तुमची आट आहे ना या बाय या लेकरांनी ताबडतोब मंजूर केली ना काय आट आहे आता सांगा बोलू बाबा बोल ना. बोलो बोल जर तुमच्या मुलाला जर मी बघू शकते तर माझी अशी अट आहे की माझे वडील पण माझ्या सोबतच राहतील. म्हणजे नाही हे नाही समजलं मग सोबत म्हणजे लग्न होईपर्यंत हे मग बघ, आमच्या- शाळी लागेपर्यंत मग नाही कायमचे ते माझ्या सोबतच राहतील. मला म्हणजे? इकडे बायको नाही ना मला बी कोण इकडे आता खाऊ आमची घालायला आई गेल्यापासून त्यांना हाताने सगळ्या गोष्टींची काळजी मीच घेते. त्यांना डायबिटीज आहे, त्यांना शुगर आहे, हा. त्यांना बीपी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांना कोण आहे बघायला मी गेल्यानंतर त्यांचे हालाल झाले मला नाही आवडणार. अच्छा जर म्हणजे मी- तुम्ही म्हणजे लग्न लावून आमच्या संग येणार जर मी तुमच्या मुलाचा स्वीकार जर करते एक आई म्हणून मी त्याची बरोबर होऊ बरोबर शकते, चांगली गोष्ट तर माझी इच्छा आहे की माझे वडील पण माझ्या बरोबरच राहतील. मी त्यांना सोडून कुठे जाणार नाही. नाही काय ताई हा निर्णय आहे ना हा यांच्या दोघांचा निर्णय असेल तुम्ही बघा आता हे बघा, मी त्यांची काय- मागणी समजली तुम्हा दोघा बापल्याकडनं हो. लग्न झाल्यावर ही बाई तर आपल्या घेणार आहे तुझी आई म्हणून यांची बायको म्हणून पण या बाबांना पण तुम्हाला घरातला माणूस समजून राहणार आहे कायमस्वरूपी बरोबर आहे ना हा, मग बघा नाही नाही मी काय म्हणतो आता मी ऐका- या विषयावर काहीच बोलत नाही तुम्ही बोला मी काय म्हणतो ऐकायचं का
तिला माझ्याकडे नांदायचंय हा म्हणून मला नाही तुमच्याकडे नांदायचं. नाही पण हा? माझी इड खाण्याची बी सगळी पंचायत होईल. ते तुमचं पर्याय. पाहिजे तुम्ही बायको करून घ्या ना. होय दादा येते? नाही पाहिजे हो. तर मला तुम्हाला खानावर लावून देऊ वाढवा नका बोलू राव तुम्ही. काय अहो पण मी त्याला आईचं प्रेम जर देऊ शकते तर तुम्ही माझ्या वडिलांना काही वडिलांचं प्रेम नाही देऊ अहो तो शकत. माझा Right माझा आहे. गोळा एकदम प्रश्न राईट आहे त्यांचा. रक्ताचा गोळा आहे माझा. तू मी त्याला बाजूला कसं काय करेल महापौराला. मी कुठं त्याला म्हटलं की तुम्ही मा- त्याला बाजूला करा मग म्हणून. हा माझा पोटचा पोटचा गोळा आहे. गोळा आहे. मग काय करायचं तो? बरोबर आहे ना. ठेवायचा आहे का तू तुम्हाला? नाही नाही जवळ नाही ठेवायचं आहे का? नाही, हा? या तिची मंजूर असेल तर ती करायला तयार आहे. काय बोलत राव तुम्ही. हो नाही तर बाबा. आजच ऐकलं जगामध्ये अरे. का पोरं लग्न करायला तयार आहे. पोरच मध्ये बापले तुम्ही काय चुकीचा निर्णय घेतला मा- मला सांगा बघू. नाही बाई, मी मला गेल्यानंतर मला माझ्या आवडला तू. वडिलांना कोण आहे बघायला मला सांगा Right, बघू. right, right. उद्या त्यांना काही दुखलं खुपलं रात्री काही झालं तर कोण त्यांना घेऊन जाणार? फोन आहे ना त्या काय घरामध्ये एकटे पडतील ते. फोन करतील ना आपल्याला. अरे फोन- आपण दोघं येऊ ना टपके. फोनवर काय होणार आहे? फोनवर मा- काय उपचार होतील का? धावपळ करील फोन. हा? तुम्ही फोन करायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी अट काय आहे ते. जर मी लग्न केलं तर ह्या एकच अटीवरती हा ना, करणार. ते तुम्ही यांना सांगा. बोलला नाहीत का? नाही सांगितलं नाही होती. दादा हा. मी काय म्हणतो ऐक जरा हा बोल. सांग, सांग. एक माझं पटतंय का बघा तुम्हाला हा. बोल मोकळ्या मनाने बोल पाहिजे रे. ना हं. तर मी गावात जाऊन राहतो. काय तुम्ही दोघच राहा. हे कशाला पाहिजे घरी? हा मग ये काय आलं मग आपल्या घरी. हा मग मी पण हा. कसं आहे बघा मी आता घरात नाही मग ह्यो पण म्हातारा घरात नाही हा पाहिजे. चालेल. हा. हा हे मला पटत. हा, पटलं का तुला? मला नाही पटलं ही गोष्ट. पोर वाटलं साईडला मी नाही. असं म्हटलं का की तुम्ही मुलाला साईडला ठेवा म्हणून. नाही, नाही. माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहा. जायचा नाला का तो तुम्ही मला टेन्शन मध्ये अडचण येऊ राहा. राहिली. मग हा? मी काय करू? वाग्या मग कशाला जन्म दिला? जिला गेला का तिला बाय असं करत्या. तो पोराला सांभाळू का बापाला सांभाळू म्हणत्या. मला फोन केला नसता तर मी आलो नसतो. मला सांगायचं होतं ना पहिलेच की चाललंय पोरगी बघायला मी आलो असतो का? अरे का बोलवलं म्हटलं जाऊ दे आपली सोय होऊन जाते दोघांची पण. बरोबर आहे की नाही? हा मग उलट मी पण म्हणलं ना बाबा राहता घर चांगलं मोठं आहे. नाही, गावात तुम्ही- एवढं मोठं घर नाही तुमचा कोणाचं. विचार करता मग माझ्या वडिलांचा विचार कोण करतं? माझ्या व्यतिरिक्त त्यांचं कोणच जगात कोणाचा नाही. सासरा कोणा सांभाळलाय सांग बरं. हे बघा हा? मला लोकांशी घेणं देणं नाहीये. माझी तेवढी एक अट आहे. तुम्ही प्रामाणिकपणे मान्य करा. ही गाठ काय आपण सोडू बरं शकत बरं नाही. हा 2 दिवसानं मराल मग काय एक राहायचं तू. ओय दादा ए, ए, ओय थांबा नीट बोल बरं का आता. ती मरू दे नीट नाही तर बोल. जगू दे. जायला तू तोंड वासा म्हणून राहिला आपल्याला तू सगळीच लोकं घरामध्ये काय त्याला गळा दाबून मारून टाकशाल. हा? नाही नाही मारत नाही आम्ही बरं अरे का? नाही, अरे पण याला काय- शोभत का तुझ्या नाही, बापाला दादा, असं बोल ना. ती जाऊ दे पण ती गाठ कशी काय सोडायची आता? हा ना आता कसं करावं आता मग. हा आता तू काय एवढं एवढं पिल्लू नाही ना तुला मुंडी मी पाहिजे. अजून एवढा पण तयार झालो की बाबा घर पाहिजे तर लिहून द्या. हा नाही नाही तुमच्या बरोबर दोघांच्या हे मध्ये- आवडलं तुझं बोलणं मला बघ, आवडलं. अरे बघ, तुझ्या आईला म्हणजे आता होणाऱ्या आईला सुद्धा आवडलं आमच्या बिचारी. रक्तातच बदल होणार रे. अरे पण तू इतका स्वार्थी आहे काय बाप पोऱ्याचं ऐकतो पोऱ्या बापाचं ऐकतो. अरे तुझ्यासाठी किती त्याग करू राहिला तो बा- म्हणतो, मी दुसरीकडे राहायला जातो अरे वा. हे, करतो खुशाल ए. सांग. हा मग किती त्याग करू राहिला तो. तुला लाज वाटत पाहिजे. तो पोटचा गोळा आहे ना हा कसा पोटचा गोळा. हे काय म्हणून राहिले माझ्या पोटचा गोळा आहे हा. आणि ती बी काय म्हणती नाही बाई माझा बाप आहे माझ्या ए, संग ऐक तिच्या आटीला मान्य तुला नाही लाज तुम्ही. वाटायला पाहिजे ना. घर नाव करून दे म्हटलं केलं का नाही केलं ना, लगेच? हा, मग? माझं काय घे हाच सांभाळ का माणूस आता. ते काय घर खाते असतं का. अरे जे काही प्रेम आपुलकी राहते नाही रे माणसं बाई, याला सांभाळ. नाही सांभाळणार. नाही सांभाळणार ना. हा. चाल मग तू आहे ना तसंच काय संडे नाही आम्ही हाताने करू का जाऊ का मी आता अरे बाप. हा, हा. हाताने करा नाही तर हात तोडून एक करा. हा. तुम्ही माझी दोस्ती आहे ना. ए बाबूराव ए हा. दोस्ती तुटली आजपासून. हा याचे हायचे चक्रम सोन्यासारखे एवढे बापले तुला भेटले. हा काय रे तू आकडा. बाबा मी तुम्हाला म्हंटल हा ना. याच्यानंतर आहे ना तुम्ही सांगून ठेवा ज्यांचं जे होय. पण कोणी येत असतील दादा होय ओट तसे बघतात बघा ते माझ्या. हा. चल जा. ओट ओट नाही नाही. अय दादा जा- उठा. आणि पुन्हा फोन बी करायचा नाही आपल्याला बरं का. नाही नाही हा. आता आय सांभाळला असता. मग नडलं कुठे अरे तुला काय हा जेवण बेड कमी- नाही हा. नाही हा गेल्या गेल्या बेड सांभाळेल बरोबर. बेड सांभाळ म्हणजे हा याचा दोन चुना मी करीत बसतो का. अरे मग हा? तुला काय म्हणणे त्यांनी एखादा मला सांभाळून तिथे बारे द्यावा असं नाही, म्हणणं याला गोळ्या औषध देऊ का. अरे त्याचं वय झालं ना अहो, बाबा. ती आहे मस्तात द्यायला. गावऱ्या गेल्या तवाल्या. ती आहे द्यायला. अरे ती काय सगळं नाही करीन ए ती. बाबूराव अरे तू- तसं महापौराचं काय करायचंय का तुला. आता धड- काय करायचंय का पण महापौर आज टर उड्या मारायचं. हा 35 म्हशीचं दूध पिळतो एका काचा काचा. अहो, ते सगळं करावं हा? लागत. तयार आहे मी. 10 येले सोडतो. एवढं स्वयंपाक हा. पाणी कपडे धुणं धुणं हे करावं लागत नाही अरे का. ती करेल ना त्याची पोरगी आहे ना. तू त्याची काल हा? काळजी करतो. तू फक्त परवानगी दे. काय नाही रे बट नाही नाही परवानगी कशी द्या म्हणताय तुम्ही मग? मला सांगा. अरे एक खोली या म्हाताऱ्याला देऊ हा बस पण आता ती व्यवस्थित धडधकट मग आहेत ना त्यांना काही आता झालं तिथं नाही. हा. खोली देण्यापेक्षा इथं त्यांचं घर आहे ना मग मग? इथं राहू दे ना काय फरक अरे आहे? बघा. एकटा कसा राहील तो. डोळा ए. मारतोय तुम्हाला. काय हं? काय असं कसं माणूस डोळा मारणारा माणूस सांगताय. काय काय? म्हणजे काय डोळा? केलं काय केलं मग कवा
नाही नाही पोरगी सांगू डोळा राहिली. मारत नाही आहे, ती डोळ्याला सवय आहे आमच्या हा चला ते तिकडे जाऊ दे ते डोळे चला आपल्या घरी हा. चला चाल. चला बाबा आईला लई काय तुम्ही पण या ए मला दोस्त आज कळला कोणत्या विचारधारेचा आहे. मला इतका आत्मविश्वास होता पण तो आत्मविश्वास उडाला ना राव जेव्हा प्रत्यक्ष बैठकीमध्ये बसलो. हां अरे याला बाबूराव म्हणू का बाब्या म्हणू का स्वार्थी बाब्या म्हणू. इतका कसा स्वार्थ. त्याच्यापेक्षा त्याचं पोरगं बरं ना. ते म्हणे ठीक आहे म्हणे मी बाजूला राहतो म्हणे दादा पण तुम्ही लग्न करा या बाईसंग. नाही त्या पोराची विचारधारा मला आवडली. ते एका मिनिटात तयार झालं घर द्यायला आपल्या आईला. नाही नाही पण हा जोडीदार आहे ना हाडलाईन नालायक आहे. टुकार आहे. काय काय म्हणावा याला हे समजत नाही. हां त्याच्यासाठी आहे ना बाबा याची याला बायको तर काय पण याचं तोंड पाहायची इच्छा नाही माझ्यावाल्या. आणि ती या मुलीची विचारधारा पळली. माझ्या दोस्ताचीच मुलगी आहे. मी याच्या रिशीवर आहे ना एकदम चांगलं स्थळ पाहून आणतो. मी तर म्हणतो बिगर लागण्याचा मुलगासुद्धा भेटेल. जातो मी आता 2-3 ठिकाणी माझ्या नातलागामधलेच नवरदेव ते आणून आणि हे करतो. आणि मग या बाब्याला आयुष्यभर बॉम्बच्या मारीत बसू दे. हां फक्त त्याचा मला फोन आला पाहिजे. आता फोन तर उचलणारच नाही मी आता.